हॅलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी तुम्हाला माझा कॉलेजचा व्लॉग दाखवणार आहे। तर घरापासून तर कॉलेजमध्ये जाण्यापर्यंत परत घरी येईपर्यंत माझ्यासोबत काय काय घडलं, काय काय नाही, कसा प्रवास केला ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे। सो सगळ्यात अगोदर पप्पांनी मला घरापासून तर स्टेशनपर्यंत म्हणजेच नाशिक रोड स्टेशनपर्यंत सोडलं गाडीवर। तो त्यानंतरचा प्रवास जो कॉलेजला तो तुम्ही बघू शकता। ही आहे आमची नोट प्लेस नाशिकची, त्याच्या बाहेर काढलेली एक वॉल पेंटिंग। नाशिकमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दिसतील। सो पाऊण तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो आहोत नाशिक रोड रेल्वे स्टेशनला। स्टेशनमध्ये आल्यानंतर पहिलं काम आपलं कोणतं असतं? तिकीट काढायचं। पप्पांनी मला या ठिकाणी सोडून दिलं, त्याच्यानंतर मी तिकीट काढायला गेले। त्याच्यानंतर आमच्या ट्रेनचा टायमिंग झालेला होता म्हणून मी प्लॅटफॉर्मवर येऊन ट्रेनची वाट बघत बसले। खरं तर मी डॉग लव्हर आहे, पण आज पहिल्यांदा या कुत्र्याने मला इग्नोर केलं। काढून शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट मेल। इट्स मी थोड़ा सा टाइम पास फोटो हे क्यूट होतं। हे प्लॅटफॉर्म नंबर 2 वर असताना सुद्धा मी प्लॅटफॉर्म नंबर 1 वर होते आणि त्याला तिथून मी आवाज दिला तर ते क्रॉस करून माझ्याकडे आलं प्लॅटफॉर्म नंबर 1 वर। मस्त होतं, क्यूट आहे। चलो जा। गोरखपूर एक्सप्रेस, ज्यांना नेपाळला जायचं असतं त्यांनी याच ट्रेनने जायचं। नाशिक रोडवरून मी गोरखपूरपर्यंत सोडते, त्याच्यानंतर प्लेनचा प्रवास करून ही दुसरी आली वंदे भारत ट्रेन। काय पिकअप आहे, काय स्पीड धरते, बापरे ट्रेन मस्त आहे, लुक पण मस्त आहे, सगळ्या गोष्टी छान आहेत। माझ्याकडे एवढे पैसे नाही की या ट्रेनने प्रवास करेल। बाहेरूनच बघा। फायनली ट्रेन माझी आली आणि त्याच्यानंतर मी हा ट्रेनचा प्रवास केला 1-1.5 तासाचा। तोपर्यंत थोडंसं आपलं आपुलकी नावाचं पुस्तक पु ल देशपांडे यांचं, त्याचे 10 पानं वाचले। 10 पानं वाचता वाचता कसा प्रवास निघून गेला ते पण कळालं नाही। मस्त रोजची दिनचर्या ह्याच प्रकारची झालेली आहे सध्या माझी, जोपर्यंत एक्झाम आहे माझी। आम्ही उतरलो मनमाड स्टेशनवर, नाशिकच्या मनमाड जंक्शन या ठिकाणावरून रेल्वेचे इंजिन चेंज होतात। हा पायी आमचा रोड मनमाड स्टेशन ते माझ्या कॉलेजपर्यंतचा। या ठिकाणी भाजी मार्केट आहे, भरपूर काय काही आहे, थोडं सगळं सांगता येणार नाही। फायनली कॉलेज आलं। माझी डिग्री ज्या ठिकाणी झाली ते कॉलेज मस्त होतं, मोठं होतं, पण हे पण कॉलेज छान आहे, छोटं आहे पण छान वाटलं। जास्त मी कॉलेजला जात नाही माझ्या ऑर्डर्समुळे, पण कधीतरी जावं लागतं। ही थोडीशी मस्ती टाइम। आय एम क्रिकेट लवर, आय ऑलवेज प्ले क्रिकेट इन कॅच। माझी मैत्रीण पूनम, भोजराज, विजय, सोनवणे सर, भरपूर जण आहेत। आम्ही एवढे जण राहतो सोबत। हे वॉल पेंटिंग्स आमच्या कॉलेजच्या वॉल्सवर काढलेल्या पिक्टोरियल टाईपमध्ये। कोणी आलेलं नव्हतं तोपर्यंत टाईमपास म्हणून कॅच खेळायचा। त्यानंतर एक्झाम वगैरे झाली
एक्झाम झाल्यानंतर मग आम्हाला भूक लागली, आमचे डबे संपले, मग तेव्हा आम्ही पिझ्झा पार्टी केली. मनमाडचा पिझ्झा मी पहिल्यांदा खाल्ला, डॉमिनोजचा नव्हता पण छान होता. मार्गरेटा पिझ्झा. मी आले. फायनली सगळं झाल्यानंतर परत परतीचा प्रवास चालू झाला, मनमाड ते नाशिक. बापरे किती सारी गडबड. समर चालू आहे ना, उन्हाळ्यामध्ये पाण्याचे फळं जास्त येतात ना. मनमाडला गाव वगैरे खेडेगाव जवळपास जास्त आहे, म्हणून तिथं फ्रेश भाजीपाला जास्त मिळतो. चला पुन्हा जाऊयात तिकीट काढायला. लेट्स गो. ट्रेनचा टायमिंग झाला, पळा होता. मेमरी फुल झाली होती माझ्या मोबाईलची, म्हणून माझ्यासोबत जो आहे माझा फ्रेंड त्याच्या मोबाईलमधून व्हिडिओ केला. त्याला म्हटलं व्हिडिओ काढ, व्हिडिओ काढून मग मागे मागे पळत ये बाबा, पण माझा व्हिडिओ काढ. फायनली आता ट्रेन आली आहे, पुष्पक 2 दिवसाची ट्रेन. बापरे अजिबात नाही आवडली मला. आय डोंट लाईक दिस जर्नी रिटर्न. गर्दी गर्दी गर्दी, बसायला जागा नाही. हा पण अनुभव महत्वाचा आहे. हे आलं नाशिक रोड, व्हिडिओ आडवा आहे, सो त्याच्यासाठी सॉरी. तसं मला सोडायला नाशिक रोडपर्यंत पप्पा आले होते माझे, तसंच मला रिसीव करायला माझा मामा आला होता. मामू जान, मेरी जान. सपोर्ट सिस्टम. बरोबर, आम्ही नाशिककर असेच आहोत. आम्ही नवीन रस्त्यांसाठी जे जुने 300-400 वर्षापूर्वीचे झाडं आहेत, आम्ही ते कट करत नाही. त्या झाडांसकट आम्ही रोड बनवतो. यस, वी आर नाशिककर्स. आमच्या रस्त्याने जायला दिवसा छान वाटतं, पण याच रस्त्याने जायला मला स्वतःला, जेव्हा मी टॅटू ऑर्डरवरून किंवा कोणत्या ऑर्डरवरून घरी जाते, तेव्हा ह्या रस्त्याने जायला मला स्वतःला भीती वाटते रात्रीची. निसर्ग दिवसा जेवढा सुंदर दिसतो, रात्रीच्या तेवढाच भयानक होतो. हे खरं. लो आ गए हम घर. बाई कितना माझा जीव कुठून मळून आला काय माहिती. आमच्या नाशिकमध्ये आरकेवर खूप फेमस दूध मिळतं, मसाला दूध. सो आमचं जास्त करून रात्री 10 नंतर तिकडेच जाणं असतं. ऑल फॅमिली सगळेजण जातो आम्ही. गंगेवरून समोर सरळ. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे माझा हा पूर्ण दिवसभराचा व्लॉग संपलेला आहे. माझे व्हिडिओज, माझे शॉर्ट्स, माझे पेंटिंग संदर्भात, माझे नेचर संदर्भात, ॲनिमल, डॉग लवर, ऑल ते बघण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा. जर काही चुकी असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या सुधारेल. मला हेट नका करू प्लीज. Thank you so much. Bye. Take care. All the best. All